श्री महालक्ष्मी व्रत हे व्रत सुख, शांती, धनसंपत्ती व महालक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी करावयाचे आहे. व्रत करणारे स्त्री पुरुष शरीराने व मनाने स्वच्छ आणि आनंदी असावे. या व्रताला कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करता येईल. पूजाविधीसह दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करावे. महालक्ष्मी व्रताची कथा व महात्म्यही वाचावे. अशा प्रकारे 8 गुरुवार हे व्रत आचरून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. तसे वर्षभरही हे व्रत करता येते. वर्षभर दर गुरुवारी आपल्या कुलदेवतेसमोर किंवा देवीच्या फोटोसमोर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य वाचावे. व्रताचे उद्यापन दिवशी 8 सुवासिनी अगर 8 कुमारिकांना घरी बोलवावे. प्रत्येकीला पाटावर किंवा आसनावर बसवून ती व्यक्ती महालक्ष्मी स्वरूप आहे असे समजून तिला हळद कुंकू लावावे. पूजा व आरती संपल्यावर प्रसाद म्हणून एक फळ आणि पोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी व नमस्कार करावा. हेच त्या व्रताचे उद्यापन आहे. पुरुषांनाही हे व्रत करता येईल. त्यांनीही महालक्ष्मी महात्म्य व कथा वाचावी आणि उद्यापनाच्या वेळी स्त्री व कुमारिकांच्या हातावर हळद कुंकू वाहून सुवासिक फूल द्यावे. एक पोथी द्यावी व त्यांना देवी स्वरूप समजून नमस्कार करावा. व्रताच्या दिवशी उपवास करावा. केळी, फळे, दूध घेता येईल. उपाशी मात्र राहू नये. रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवून कुटुंबियांसह भोजन घ्यावे. हे व्रत पद्मपुराणात संसारी माणसांसाठी सांगितले आहे. जोडप्याने देखील हे व्रत करता येते. निरनिराळ्या कारणांनी स्त्री आणि पुरुष यांना हे व्रत करताना अडचण येते. तेव्हा त्यांनी दुसऱ्याकडून पूजा करवून घ्यावी किंवा उपवास मात्र स्वतः करावा आणि तो गुरुवार मोजण्यात येऊ नये. इतर कोणताही उपवासाच्या दिवशी जर हा उपवास आला असेल तर व्रत करण्यास हरकत नाही. रात्री पूजा करायला हरकत नाही. वाटल्यास रात्री जेवू नये. ज्यांना हे व्रत दिवसा करता येत नसेल त्यांनी रात्री करता येईल. या पोथी किंवा श्रवण वाचनाचा लाभ शेजारी, नातेवाईक इतरांनाही द्यावा. महात्म्य वाचताना एकाग्रता व शांतता असावी. पोथी वाचनाच्या वेळी गुप्त स्वरूपात महालक्ष्मीचे अस्तित्व देखील आपल्याला जाणवेल. शांतता आणि मनाची एकाग्रता असणाऱ्यांना सुवासही जाणवेल. जेव्हा मार्गशीर्ष महिन्यात 4 गुरुवार येतात तेव्हा पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करून 4थ्या गुरुवारी अमावस्या असली तरी देखील या व्रताचे उद्यापन करावे. जेव्हा 5 गुरुवार येतात तेव्हा देखील गुरुवारी हे व्रत करून 5व्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे. श्री महालक्ष्मीची स्थापना, विसर्जन व पूजाविधी. ही पूजा करण्यासाठी ब्राह्मणाची गरज नाही. आपणच ही पूजा मनोभावे करावयाची आहे. घरात पूर्वाभिमुख, उत्तराभिमुख बसून आपण ही पूजा करावयाची आहे. घरातील जागा शेणाने, शक्यतर गाईच्या शेणाने सारवावी. फरशी किंवा लादी असल्यास ओल्या फडक्याने पुसून घ्यावी. त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा. त्याचे सभोवताल रांगोळी घालावी. चौरंग आणि पाठाच्या मध्यभागी थोडे गहू किंवा तांदूळ वर्तुळाकार पसरून ठेवावे. तांब्याचा एक तांब्या स्वच्छ घासावा. तांब्याचा नसेल तर इतर कोणत्याही धातूचं चालेल. त्यात पाणी भरावे. त्या पाण्यात एक सुपारी, पैसे आणि दुर्वा घालावे. कलशाच्या तोंडावर 5 प्रकारच्या झाडांच्या 5 डहाळ्या किंवा 5 झाडांची प्रत्येकी 5 पाने रचून त्यावर नारळ ठेवावा. नारळाची शेंडी वरच्या दिशेला असावी. कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूने हळद कुंकवाची बोटे लावावी. अशा रीतीने तयार केलेला कलश पाटावरील तांदळाच्या किंवा गव्हाच्या वर्तुळावर नीट ठेवावा. पुस्तकाच्या सुरुवातीला भक्तांसाठी श्री महालक्ष्मीचे चित्र स्वतंत्र छापले गेले आहे. ते पुठ्ठ्यावर चिकटवावे किंवा त्या चित्राची तसबीर कलशाला टेकून समोर ठेवावी. त्यानंतर स्वतः ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असे म्हणून आचमन करावे. ओम गोविंदाय नमः असे म्हणून पळीने पाणी हातावर घेऊन ते ताम्हानात सोडावे. नंतर देवीला स्नान घालावे. हळद कुंकू, फुले अर्पण करून अगरबत्ती, धूपदीप दाखवावा. दीपाने ओवाळावे. नैवेद्य अर्पण करून मनात देवीला आपली विनंती करावी. श्री महालक्ष्मीला स्नान घालताना तसबीर खराब होऊ नये यासाठी तुळशीपत्र किंवा दुर्वेने तसबिरीवर आणि कलशावर थोडे थोडे पाणी शिंपडावे. पाटावर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी. नंतर महालक्ष्मी महात्म्य वाचावे. आपणास वाचता येत नसल्यास किंवा अडचण असल्यास दुसऱ्याकडून वाचून घेऊन आपण ते ऐकावे. महालक्ष्मी समोर हात जोडून बसावे व पोथीत छापलेले इंद्रदेवाने महालक्ष्मीला म्हटलेले नमन अष्टक म्हणावे. हे अष्टक म्हणण्यापूर्वी मनात देवीला आपली इच्छा सांगून ती पुरी करण्याची विनंती करावी.
नंतर आरती म्हणून निरांजन ओवाळावे. नंतर साष्टांग नमस्कार घालावा. रात्री परत लक्ष्मीची पूजा करून गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा. गायीसाठी अन्न काढून ठेवून त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी गाईला नेऊन द्यावे. शहरात ही अडचण येते म्हणून दुसऱ्या दिवशी दिला तरीही चालेल. कुटुंबातील इतर सर्व माणसांसह आपणही भोजन करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या पाने निरनिराळ्या 5 ठिकाणी ठेवावी. कलशातील पाणी समुद्र, नदी, विहिरी, तलाव, तुळशी वृंदावनात ओतावे. नंतर पूजा केलेल्या ठिकाणी 3 वेळा हळद कुंकू वाहून लक्ष्मीचे स्मरण करून नमस्कार करावा. त्याप्रमाणे महिन्यातील दर गुरुवारी व एकंदर 8 गुरुवार होईपर्यंत हे पूजन केले तरी चालते. मार्गशीर्ष महिन्यात फक्त पहिल्या गुरुवारपासून 5 गुरुवार हे व्रत करावे. पद्मपुराणात श्री महालक्ष्मीने दरवर्षी व्रत करणाऱ्यांना मी सुख देईन आणि समृद्ध करीन असे अभिवचन दिले आहे. काही जण याला केशरी व्रत किंवा अमुक रंगाचे वस्त्र नेसावे असा नियम नाही. पूजा करताना धूतवस्त्र कटाक्षाने नेसावे. गुरुवार हा दत्तगुरूंचाही दिवस असल्याने त्याला आणखी महत्त्व आहे. ओम श्रीम नमः या मंत्राचा रोज रात्री 1000 जप करावा. त्याने फारच सुखद अनुभव येतात. कुटुंबातील सर्व माणसांनी एकत्र बसून रोज जप केल्यास फारच चांगले अनुभव येतात. महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. ऐकावी भक्तांनो, श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख, दारिद्र्य, काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य आणि वैभव प्राप्त होते. मनीची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत. सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया, शक्ती, तृष्णा, शांती, जाती, लज्जा, शांती, श्रद्धा, कांती, वृत्ती, स्मृती, दया, तुष्टी, माता, अधिष्ठात्री व लक्ष्मी रूपाने राहते. तिला नमस्कार असो. कैलासावर पार्वती, क्षीरसमुद्रात सिंधू कन्या, स्वर्गात महालक्ष्मी, भूलोकी लक्ष्मी, ब्रह्मलोकी सावित्री, गोलोकी राधिका, वृंदावनी वासेश्वरी, चंदनवनी चंद्रा, चंपकवनी गिरिजा, पद्मवनी पद्मा, मालतीवनी मालती, कुंदवनी कुंददती, केतकीवनी सुशीला, कदंबवनी कदंबमाला, राजप्रासादी राजलक्ष्मी, घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नामांनी ही लक्ष्मी ओळखली जाते. अशा सर्वांच्या परिचयाच्या आणि सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे. व्यापार युगात भारतभूतील सौराष्ट्र देशात ती घडली आहे. तेथे भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करी. तो पराक्रमी होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे याचे सम्यक ज्ञान त्याला होते. त्याला सूरचंद्रिका नावाची राणी होती. राणी देखणी, सुलक्षणी आणि पतिव्रता होती. त्या दोघांना 7 पुत्र आणि त्यांच्या पाठीवर 1 कन्या झाली. कन्येचे नाव ठेवले होते श्यामबाला. एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राजाच्या राजप्रसादी राहावे. त्याने राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल. गरीबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतः करता खर्च करेल. म्हणून महालक्ष्मी वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले. तिने हातात काठी घेतली. ती काठी टेकत टेकत सूरचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली. म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती. तिला पाहताच एक दासी पुढे आली. दासीने वृद्धीला तिच्या नवऱ्याचे नाव, राहण्याचे ठिकाण वगैरे सर्व इत्थंभूत विचारले. वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली, बाळ, माझं नाव कमळा. माझ्या पतीचं नाव भुवनेश. द्वारकेला आम्ही राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दरिद्री होता. रोज त्या दोघांची भांडणे होत. मग नवरा तिला खूप मारझोड करी. या जाचाला त्रासलेली ती वैश्यपत्नी कंटाळली आणि घर सोडून निघून गेली. राणीवनी उपाशी भटकू लागली. तिची ती दशा बघून मला तिची दया आली. धनसंपत्ती, सुख आणि समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली. माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले. तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंदी आनंद आला. पुढे ती पती पत्नी निधन पावली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. त्यांनी जितकी वर्ष महालक्ष्मी व्रत केले तितकी 1000 वर्ष त्यांना सुखोपभोग मिळाले. या जन्मी त्यांचा राजकुळात जन्म झाला आहे. पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे. वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. तिने वृद्धेला नमस्कार केला व ती म्हणाली, माताजी, मला त्या व्रताची माहिती, पूजाविधी सांगा. वृद्धरूपी महालक्ष्मीने दासीला महालक्ष्मी व्रताची माहिती आणि महिमा सांगितला. मग ती दासी वृद्धेचे उपकार मानून तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतःपुरात गेली.
राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता. संपत्ती आणि सत्तेने ती उन्मत्त झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने आणि तावातावाने आली आणि वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली. तिला धक्काबुक्की केली. ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी माता होती हे काही राणीला कळले नाही. राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. ती राजद्वारातून निघाली. थोड्या अंतरावर तिला श्यामबाला भेटली. श्यामबालेला सगळी हकीकत कळली. राजकन्येने त्या वृद्ध ब्राह्मणीची क्षमा मागितली. तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. राजकन्येने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले. त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला. तिला सर्व वैभव मिळाले. ती आपल्या पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रश्रभा आणि सुरचंद्रिका यांचे राज्य, ऐश्वर, वैभव सर्व गेले व त्यांची अन्नान्न दशा झाली. एके दिवशी सुरचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, आपला जामात राजा आहे, खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जा, आपले हाल सांगा, त्याला दया येईल, तो आपल्याला सहाय्य करेल. त्याप्रमाणे भद्रश्रभा जावयाच्या राज्यात आला. तो तळ्याच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या श्यामबालेच्या दासींना तो दिसला. त्याची राजलक्षणे जाणून दासींनी त्याचे नावगाव विचारले. त्यांनी सर्व काही सांगितले. तो श्यामबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या. त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली. दासीकडून राजवस्त्रे पाठवून श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले. आदर सत्कार केला. नाना परीचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले. भद्रश्रभा घरी आला. सुरचंद्रिकेला आनंद झाला. तिने हंडा उघडला तो काय, हंड्यात द्रव्य नव्हते, कोळसे भरलेले होते. महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता. असे काही दिवस निघून गेले. सुरचंद्रिका स्वतः आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. श्यामबालेने महालक्ष्मी व्रत केले. आईकडूनही करवून घेतले. सुरचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे सर्व वैभव तिला परत मिळाले. राज ऐश्वर्य प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली, परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सुरचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता. म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही. तिचा अपमान झाला, परंतु आईवर न रागावता ती तिथून निघाली. निघताना तिने तिथले थोडे मीठ बरोबर घेतले. आपल्या राज्यात राजगृही आल्यावर तिच्या पतीने तिला विचारले, माहेराहून काय आणले? ती म्हणाली, राज्याचे सार आणले. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला लावले. नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले. त्याला सर्व जेवण अळणी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. पदार्थात ते घालताच जेवण रुचकर लागले. हेच ते राज्याचे सार. श्यामबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी हास्य विनोद करून भोजन पुरे केले. अशा रीतीने जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर श्री महालक्ष्मीची कृपा होईल. सुख समृद्धी व शांतीचा लाभ होईल. सकल मनोरथ पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये, मातू नये आणि महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये. दर गुरुवारी पोथी वाचायला किंवा ऐकायलाही विसरू नये. महालक्ष्मीचा महिमा पुरवतो भक्तांची कामना, अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्रीं लक्ष्मीभ्यो नमः. ओम शांती शांती शांती. श्री महालक्ष्मी देवतार्पणमस्तु. श्री महालक्ष्मीची आरती. जय देवी जय महालक्ष्मी. वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी करवीर पुरवासिनी. सुरवर मुनिमाता पुरहर वरदायिनी. मुरहर प्रियकांता कमलाकरे जठरी जन्मविलाधाता. सहस्रवदनी भूधर नपुरे गुणगाता. जय देवी जय महालक्ष्मी. वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी मातुलिंग गदा खेटकर विकिरणी. झळके हाटक वाटी पियुष रस पाणी. माणिक रसना सुरंग वसना मृगनयनी. शशिकर वदना राजसमदनाची जननी. जय देवी जय महालक्ष्मी. वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी.
जय देवी जय देवी. तारा शक्ती अगम्य शिव भजका गौरी. सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी. गायत्री निज बीजा निगमागम सारी. प्रकटे पद्मावती निज धर्माचारी. जय देवी जय महालक्ष्मी. वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी मृत भरिते सरिते अघदुरिते वारी. मारी दुर्घट असुरा भवदुस्तर तारी. वारी माया पटल प्रणमत परिवारी. हे रूप चिद्रूप तद्रूप दावी निर्धारी. जय देवी जय महालक्ष्मी. वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी. चतुरानने कुष्ठीत कर्माच्या ओळी. लिहिल्या असतील माते माझे निजबाळी. पुसोनी चरणांतळी पदसुमने क्षाळी. मुक्तेश्वर नागर क्षीरसागर पाळी. जय देवी जय महालक्ष्मी. वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी.